मित्रांनो नमस्कार. बऱ्याचदा आपण व्यवसायाच्या किंवा नोकरीच्या संधी शोधत असतो आणि मग नोकरीसाठी प्रयत्न करत असताना नोकरी मिळत नाही. एखाद्या व्यवसायाचा आपण विचार करतो आणि मग एखादा व्यवसाय सुरू करतो. वर्ष दीड वर्षात त्या व्यवसायामध्ये घाटा होतो आणि पुन्हा तो बंद पडतो. पुन्हा आपल्या माथी बेरोजगारीचा शिक्का मारला जातो. मात्र कामाच्या गोष्टीच्या माध्यमातून काही व्यवसायांची ओळख आम्ही या सदरातून करत देत असतो. आपल्यासाठी एक बँकिंग क्षेत्राशी निगडीत असलेला एक व्यवसाय आम्ही या माध्यमातून सांगत आहोत. या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्हाला महिन्याला 50,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत उत्पन्न मिळू शकतं. ते पूर्णपणे तुमच्या कामावर डिपेंड असणार आहे. बऱ्याचदा सोशल मीडियावरून ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे वेगवेगळ्या व्यवसायाची माहिती मिळत असते आणि त्यातून बऱ्याचदा आर्थिक फसवणुकीची शक्यता ही जास्त असते. मात्र जर एखादा व्यवसाय आपण निवडत असू आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला कुठे गुंतवणूक करायचं काम पडत असेल, तर ही गुंतवणूक करत असताना ती काळजीपूर्वक केली पाहिजे. बऱ्याचदा फसवणूक किंवा नुकसान होऊ शकतं. मात्र आम्ही ज्या व्यवसायाची तुम्हाला माहिती देणार आहोत पुढच्या 2 मिनिटांमध्ये, तर तो एक कुठल्याही गुंतवणुकीशी संबंधित नाहीये. मात्र थोडीफार इन्व्हेस्टमेंट तुम्हाला त्याच्यामध्ये करावी लागणार आहे आणि या माध्यमातून तुम्ही एका राष्ट्रीयकृत बँकेशी जोडले जाणार असणार. मात्र ही जी काही व्हॅकन्सीज आहेत, तर त्या लिमिटेड आहेत. याच्यासाठी तुमचं शिक्षण हे 10वी-12वी पर्यंत असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी तुमचं जे गाव आहे, तर ते 3,000 लोकसंख्येपेक्षा अधिक जास्त असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे एकतर स्वतःची किंवा भाड्याची जिचं 3 वर्षाचा रेंट ॲग्रीमेंट मिळेल अशी 300-350 स्क्वेअर फूट मोक्याच्या ठिकाणी जागा असणं आवश्यक आहे. तर त्या जागेमध्ये ती बँकेच्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणजे 15 किलोमीटरच्या रेडियसमध्ये तुमचं ते गाव असणं आवश्यक आहे किंवा त्या बँकेच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही त्या तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा एखादी जागा भाड्याने घेऊन 3 वर्षाचा ॲग्रीमेंट करून तुम्ही त्या ठिकाणी तुमचा तो व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्हाला 5,000 ते 10,000 रुपये खर्च करून त्या तुमच्या ज्या ऑफिसचं प्रिमायसेस आहे त्याचं ते गेटअप बँकेच्या नियमानुसार करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये तुमचे पैसे खर्ची पडणार. 50,000 रुपयापर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागणार आहे, की जे रिफंडेबल असेल आणि त्या जागी ती बँकेचं एटीएम इन्स्टॉलेशन केलं जाईल. एटीएम ठेवलं जाईल. त्या एटीएमची तुमच्यावर काहीच जबाबदारी असणार नाही. बँकेची कॅश इन्स्टॉल करणं किंवा त्याचे काही जे काही टेक्निकल गोष्टी असतील, तर ते सगळं बँक पाहील. मात्र त्या बदल्यात तुम्हाला 12,000 रुपये हे फिक्स रेंट मिळेल, म्हणजे भाडं मिळेल ते तुमच्या जाग्याचं. सोबतच तुम्हाला त्या एटीएम जवळ बसण्याची परवानगी मिळणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही त्या बँकेचा व्यवसाय करू शकता. म्हणजे पैसे काढणे, टाकणे, नवीन खाते उघडणे, सोबतच बँकेचे जे काही इतर प्रॉडक्ट असतील, मग जसं लोन असतील, पर्सनल लोन असेल, हाउसिंग लोन असेल, क्रॉप लोन असेल, शेतीवरचं कर्ज वेगवेगळ्या प्रकारचं. तर ह्या लोनच्या फाईल तुम्ही सोर्स करू शकता, म्हणजे बँकेला लीड पाठवू शकता आणि प्रत्येक लीडवर तुम्हाला तुम्हाला काहीच करायची गरज नाही. मात्र प्रत्येक लीडवर तुम्हाला पॉइंट 18 पासून तर 7,000 रुपयापर्यंत त्याच्यात तुम्हाला कमिशन मिळणार आहे आणि बाकीच्या व्यवहारावर पण तुम्हाला सगळ्याच गोष्टीवर कमिशन मिळणार आहे. जर बघितलं, तर आता जी काही ग्राहक सेवा केंद्र आहेत, तर त्याचं स्वरूप वेगळं आहे. मात्र बँकेचं जे काही बी-सी मॉडेल आहे, तर हे थोडंसं वेगळ्या पद्धतीनं काम करतं. ज्याला बिझनेस फॅसिलिटेटर असंही म्हणतात किंवा व्यवसाय प्रवर्तन किंवा व्यवसाय सुविधाकर्ता असंही म्हणतात बँकेच्या भाषेमध्ये आणि या माध्यमातून तुमचं इन्कम नक्कीच जास्त होतं. आता बऱ्याच बँका आता या क्षेत्रामध्ये उतरत आहेत. बिझनेस जास्तीत जास्त वाढीस लागावा किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये जी काही स्पर्धा आहे, तर त्या स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी प्रत्येक बँका वेगवेगळे फंडे अवलंबत असतात आणि राष्ट्रीयकृत बँकेसोबत जोडण्याची तुम्हाला संधी आहे. अधिक माहिती कुठल्या-कुठल्या गावांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे, त्याची यादी आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकला तुम्ही व्हिजिट करू शकता. तुमचा जिल्हा त्या ठिकाणी निवडू शकता, पाहू शकता. त्या तूर्तास धन्यवाद.